नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपण प्रथमतः लेखक माहीम भट यांचा परिचय पाहूयात. माहीम भट हे मराठीतील पहिले चरित्रकार आहेत. महानुभाव पंथाचे प्रवर्तक आहेत. चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी आहेत. नागदेवाचार्यांच्या सहकार्याने चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून त्यांनी लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लिहिला. आपणासमोर श्री चक्रधर स्वामींचे फोटो दिसत आहेत. श्री चक्रधर स्वामी हे 12व्या शतकातील एक तत्त्वज्ञ व समाजसुधारक आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाजसुधारक होत. चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले, त्यामुळे मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. श्री चक्रधर स्वामींच्या सर्व आठवणींचा एकत्रित संचय म्हणजे लीळाचरित्र होय. यातील एक एक आठवण म्हणजे एक एक लीळा होय. येथे कीर्ती कठियाचा दृष्टांत ही लीळा अभ्यासासाठी नेमलेली आहे. प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारांपासून कोणीही दूर नाही हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लीळेत चक्रधर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितलेला आहे. आपण अनेकदा केवळ वाईट विकार वासनांनाच या बाबतीत गृहीत धरतो, पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हा सुद्धा विकारच होय, अशी स्वामींची शिकवण होती. कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकार आहे हे प्रस्तुत लीळेतून पटवून दिले आहे. पाहुयात कीर्ती कठियाचा दृष्टांत. कठिया म्हणजे पुजारी किंवा गुरव की जो मंदिरातील पूजा अर्चा करतो, मूर्त्यांची देखभाल करतो, गाभाऱ्याची देखभाल करतो, त्याला कठिया असं म्हटलेलं आहे. दृष्टांत म्हणजे उदाहरण, दाखला. एखादे तत्त्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, एखादी कथा दिली जाते, त्यावेळी त्या दाखल्याला किंवा त्या कथेला दृष्टांत असं म्हणतात. मित्रांनो, हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यात खूप फरक आहे. त्यामुळे पाठ लक्षपूर्वक समजून घ्या. डोमग्रामी गोसावियांचा ठाई, उदयाचे मातीकाम होत होते. डोम हे एका गावाचं नाव आहे. ग्रामी म्हणजे गावात. गोसावियांचा, गोसावी म्हणजे चक्रधर स्वामी. उदयाचे म्हणजे सूर्य उदय होताना, अगदी सकाळी सकाळी असा याचा अर्थ होतो. मातीकाम होत होते. डोमगाव हे तालुका नेवासे, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहे. सध्या त्याला कमालपूर असं म्हटलं जातं. आपण या वाक्याचा अर्थ पाहूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य डोमग्राम येथे असताना ही प्रस्तुतची लीळा घडलेली आहे. गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या या गावात एक दिवस सकाळचा पूजाविधी आटोपल्यानंतर सर्वज्ञांच्या ठिकाणी परिवारातील भक्तजन मातीकाम करत बसले होते. ते सी बाजत होते. ते हिवाळ्याचे दिवस आणि नदीकाठ, त्यामुळे प्रचंड प्रमाणात सर्वांना थंडी वाजत होती. सी म्हणजे थंडी आणि बाजत म्हणजे वाजणे. तेने भक्तिजनासी व्यापार होवेना. भक्तिजन म्हणजे भक्तजन, व्यापार म्हणजे काम, होवेना म्हणजे होत नव्हते. त्या सर्व भक्तांना प्रचंड थंडीमुळे अजिबात काम होत नव्हते. मित्रांनो, तुम्ही शब्दार्थ आत्ता लिहिण्याची घाई करू नका. हा पाठ संपल्यानंतर मी पुढे सर्व शब्दांचे अर्थ लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही उतरवून काढा. आत्ता फक्त शांतपणे पाठ समजून घ्या. आन भट व्यापार करू लागले आणि त्यावेळी भट व्यापार करू लागले. भट म्हणजे नागदेवाचार्य, हे सुद्धा श्री चक्रधर स्वामींचे एक शिष्य होते आणि एवढ्या थंडीतही ते काम करत होते. याचं श्री चक्रधर स्वामींना आश्चर्य वाटलं. त्याचवेळी नाथोबाये म्हणितले. नाथोबा हे एक स्वामींचे दुसरे शिष्य होते. त्यावेळी ते चक्रधर स्वामींना म्हणाले, हे काय नागदेवा, तुला थंडी वाजत नाही का? नागदेया, तू कैसा काही हिवसी ना. हिवसी म्हणजे थंडी वाजत नाही,
तुला थंडी कशी वाजत नाही? तव भट म्हणितले, म्हणजे त्यावेळी नागदेवाचार्य म्हणितले म्हणजे म्हणाले, आम्ही वैरागी काईसिया हिऊ. वैरागी म्हणजे संन्यासी. यावर नागदेव म्हणाले, आम्ही तर संन्यासी आहोत, संन्यासांना कसली आली आहे थंडी? हिऊ म्हणजे थंडी. यावर सर्वज्ञ म्हणितले म्हणजे म्हणाले. सर्वज्ञ म्हणजे श्री चक्रधर स्वामी. यावर सर्वज्ञ म्हणितले. हा सगळा चाललेला प्रसंग सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी पाहत होते. नागदेवाचे उत्तर ऐकून श्री चक्रधर स्वामी म्हणतात, वानरेया. वानरेया हा नागदेवाचार्यांसाठीच शब्द आलेला आहे. नागदेवाचार्य हे वानरासारखे चपळ होते आणि इकडून तिकडून सतत पळायचे, त्याच्यामुळे त्यांना वानर असं म्हटलेलं आहे. वानरेया, पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे. ते म्हणतात, हे बघ, जीवाला स्वतःचे वैराग्य सुद्धा मिरवायला आवडते. जीव असा आहे की तो आपल्या वैराग्याचेही प्रदर्शन मांडतो, कारण त्याला समोरच्या व्यक्तीकडून प्रशंसेची, कौतुकाची अपेक्षा असते. हाई एक विकारूची की गा. हे असे वागणे हे विकाराचेच कार्य आहे. त्याच्यामुळे तू अशा पद्धतीने वागू नकोस. यावर भटी म्हणतले. भटी म्हणजे नागदेवाचार्य. यावर नागदेवाचार्य म्हणाले, जी जी निर्विकार तो कवन. जी जी म्हणजे बरोबर. निर्विकार म्हणजे ज्याला विकार नाही असा. कवन म्हणजे कोण? नागदेवाचार्य म्हणतात, बरं ठीक आहे, पण ज्याला विकार नाही असा कोणी आहे का? त्यावर सर्वज्ञ म्हणितले. चक्रधर स्वामी म्हणतात, वानरेया, पोर जीव विकारा वेगळा केव्हेळाही जालाची नाही. केव्हेळाही म्हणजे कधी, जालाची नाही म्हणजे झाला नाही. जेव्हा नागदेवाचार्य म्हणतात की तुम्ही सांगा की जीवाला वैराग्याचं प्रदर्शन करायला आवडतं, हा एक विकार आहे, तर मग या संसारात निर्विकार असा कोण बरं आहे? यावर स्वामी म्हणतात, या संसारामध्ये कोणताही जीव विकारा वेगळा होत नाही. मा तू काही वेगळा अससी, मग तू कसा काय बरं वेगळा असशील? तूही त्यापैकीच एक आहे. हो का जी? नागदेवाचार्य म्हणतात, बरं ठीक आहे. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. दृष्टांत म्हणजे मगाशी आपण पाहिलेला आहे, उदाहरण किंवा दाखला. एखादं तत्व समजून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, एखादी कथा सांगितली जाते, तेव्हा त्याला दृष्टांत असं म्हणतात. हाच अलंकार आपण पुढे अभ्यासणार आहोत. यावेळी श्री चक्रधर स्वामींनी जो दृष्टांत सांगितला, निरोपिला म्हणजे सांगितला, स्पष्ट केला, तो दृष्टांत आपण पाहूयात. कव्हनी एकू कठिया असे. कव्हनी म्हणजे कोणे एके ठिकाणी, एकू कठिया असे. कठिया म्हणजे गुरव किंवा पुजारी. तो भोगस्थानाची शुश्रूषा करी. भोगस्थान म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्याची जी जागा असते त्याला भोगस्थान असं म्हणतात. तर तो त्या ठिकाणी राहून त्या मंदिरात देवाची पूजा करायचा, देवतेची सेवा करायच्या, झाडी तिथलं सगळं झाडून घ्यायचा, सडा समार्जन करी. समार्जन करणे म्हणजे सकाळी झाडलोट करून जमीन गाईच्या शेणाने सारून त्यावर रांगोळी काढणे. तर ही सगळी तो कामं करायचा. ते देखवनी गावीचे म्हणती. देखवनी म्हणजे पाहुणी, गावीचे म्हणजे गावातील लोक. ते सगळं पाहून गावातील लोक त्याला म्हणतात, कठिये हो निके करीत असा. पुजारी तू खूप छान काम करतोस. निके म्हणजे नीटनेटके, स्वच्छ, इथलं वातावरण अतिशय प्रसन्न ठेवतोस. बरवे करीत असा. बरवे म्हणजे चांगले, छान. ते ऐकवनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. ऐकवनी म्हणजे ऐकुनी, दिसवडीचा दिसवडी म्हणजे रोजच्या रोज, हात हात चढवी. तो रोजच्या रोज आणखी स्वच्छ आणखी स्वच्छ आणखी स्वच्छ काम करू लागतो. रोज आणखी स्वच्छता वाढवू लागतो. त्याची स्वच्छता वाढू लागली की गावकरी त्याची आणखी स्तुती करत, आणखी प्रशंसा करीत. याचा परिणाम असा झाला की तो पुजारी देवभक्तीपेक्षा स्वच्छतेलाच जास्त महत्त्व देऊ लागला. तयासी देवता आपुले फळ नेदी. नेदी म्हणजे देत नाही. याचं तात्पर्य असा होतो की अशा कारणामुळे देवता त्याच्यावर उदास झाली, त्यामुळे देवतेने त्याला आपल्या भक्तीच्या उपरांत मिळणारे साध्यफळ दिलेच नाही.
त्याला लोकांची स्तुती हेच फळ मिळाले. तयासी कीर्तीचेची फळ मिळाले. त्याला फक्त कीर्तीचेच फळ मिळाले. यावरून असे दिसते की लोक आपल्या प्रसिद्धीसाठी आपल्या कामाचे प्रदर्शन करताना आढळतात, परंतु यातून त्यांचे ध्येय सिद्ध न होता फक्त त्यांना कीर्तीच मिळते. श्री चक्रधर स्वामी आणि नागदेवाचार्य यांच्यासाठी पाठामध्ये बरीचशी नावं आलेली आहेत. ती नावे इथे देण्यात आलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पाठ समजण्यास थोडासा कठीण असल्याने या पाठाचा आशय पुन्हा एकदा थोडक्यात पाहूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य डोमग्राम येथे असताना ही प्रस्तुतची लीळा घडलेली आहे. गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या या गावात एक दिवस सकाळचा पूजाविधी आटोपल्यानंतर सर्वज्ञांच्या ठिकाणी परिवारातील भक्तजन मातीकाम करीत होते आणि ते हिवाळ्याचे दिवस होते. त्यातच नदीकाठ होता, त्यामुळे प्रचंड प्रमाणात थंडी वाजत होती. त्यामुळे भक्तजनांना काम करता येत नव्हते. मात्र स्वामींचे एक शिष्य नागदेवाचार्य यांचं मात्र त्या एवढ्या कडाक्याच्या थंडीतही काम चालूच होतं. ते पाहून स्वामींचे दुसरे शिष्य नाथोबा त्यांना म्हणतात, हे काय नागदेवा, तुला थंडी वाजत नाही का? यावर नागदेव उत्तर देतात, आम्ही वैरागी माणसे, आम्हाला कसली आली थंडी? हा चाललेला प्रसंग सर्वज्ञ म्हणजेच श्री चक्रधर स्वामी पाहत होते. ते नागदेवाचे उत्तर ऐकून म्हणतात, हे बघ, जीवाला स्वतःचं वैराग्यसुद्धा मिरवायला आवडतं. जीव असा आहे की तो आपल्या वैराग्याचेही प्रदर्शन मांडतो, कारण त्याला समोरच्या व्यक्तीकडून प्रशंसेची, कौतुकाची अपेक्षा असते. हे असे वागणे हे विकाराचेच कार्य आहे. यावर नागदेवांनी सर्वज्ञांना विचारलं, तुम्ही म्हणता की जीवाला वैराग्याचं प्रदर्शन करायला आवडतं, हा एक विकार आहे, तर मग या संसारात विकारापासून वेगळा असा कोण बरं आहे? यावर चक्रधर स्वामी सांगतात की या संसारामध्ये कोणताही जीव विकारा वेगळा होतच नाही. यावर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत सांगितला. सर्वज्ञ म्हणतात, एका गावात एक पुजारी राहायचा, कठिया राहायचा. तो त्या गावातील एका देवतेची भक्ती करायचा. त्या ठिकाणी राहून देवतेची सेवा करायचा. झाडलोट करणे, सडा समार्जन करणे, सारवणे, स्वच्छता ठेवणे ही सर्व कामे तो त्या ठिकाणी करीत असे. त्याची ही स्वच्छता पाहून गावातील लोक त्याची स्तुती करू लागले, प्रशंसा करू लागले. लोक म्हणत, पुजारी बाबा, तुम्ही चांगले करत आहात, सुंदर करीत आहात. लोक प्रशंसा करत आहेत हे पाहून स्तुतीच्या हव्यासापायी तो दिवसेंदिवस अधिकाधिक स्वच्छता करू लागला. या स्तुतीमुळे हा पुजारी हातातभर वाढीव स्वच्छता करू लागला, कारण त्यामुळे लोक त्याची अधिकाधिक स्तुती, प्रशंसा करीत असत. याचा परिणाम असा झाला की तो पुजारी देवभक्तीपेक्षा स्वच्छतेला जास्त महत्त्व देऊ लागला. परिणामी देवतेची पूजा अर्चा, उपासना तो करेनासाच झाला. याचं तात्पर्य सांगताना स्वामी सांगतात की पुजाऱ्याच्या अशा करण्यामुळे देवता त्याच्यावर उदास झाली. त्यामुळे देवतेने त्याला आपले भक्तीचे फळ जे द्यायचं असतं ते साध्य फळ दिलंच नाही. त्याला लोकांची स्तुती हेच फळ मिळालं. यावरून आपण असा बोध घेऊ शकतो की आपल्या प्रसिद्धीसाठी आपल्या कामाचे प्रदर्शन करताना लोक आढळतात, परंतु यातून त्यांचे ध्येय सिद्ध न होता फक्त त्यांना कीर्तीच मिळते. या कथेचे तात्पर्य पाहूयात. लोकांनी वाहवा केल्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्याने आपले काम वाढविले. पूजा करण्यामागचा मुख्य हेतू की जो मोक्ष मिळविणे असतो तो पूर्णतः बाजूलाच राहिला. लोकांनी केलेली वाहवा वाढत गेली, म्हणजे पुजाऱ्याला फक्त कीर्ती, प्रसिद्धी मिळत गेली. देवाचं दर्शन तर झालंच नाही, म्हणजेच परमेश्वर प्राप्तच झाला नाही, त्याला परमेश्वर भेटलाच नाही. यावरून आपल्याला असाही एक बोध घेता येईल, आपण शाळेत शिकण्यासाठी येतो आणि बऱ्याचदा मुलं शिकणं सोडून बाकीच्या अनेक वाईट गोष्टींकडे वळायला लागतात. जर असं केलं तर तुम्हाला या वाईट गोष्टी केल्यानंतर वाईटच फळं मिळतील आणि शिकण्यासाठी आल्यानंतर चांगले मार्क्स मिळणं, चांगली नोकरी मिळणं हे फळ मिळणारच नाही. अर्थात आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहोत तेच करा.